बिहार में भाजपा की बड़ी जीत, गढ़चिरौली की राजनीति गरमाई। स्वराज्य चुनाव की हलचल तेज, राज्य में बढ़ा सियासी तापमान। भगवान बिरसा मुंडा जयंती पर प्रदेश भर में श्रद्धांजलि। गढ़चिरौली में चुनावी सरगर्मी चरम पर। बिहार नतीजों का असर, महाराष्ट्र की राजनीति में नई हलचल। बिरसा मुंडा की 150वीं जयंती, प्रदेश में आदिवासी गौरव का उत्सव। गढ़चिरौली में बड़ी टिकट दौड़, सियासी समीकरण बदलने लगे। महाराष्ट्र के गढ़चिरौली जिले से बड़ी खबर। आज भारतीय राजनीति के लिए बेहद अहम दिन रहा। बिहार विधानसभा चुनाव में भारतीय जनता पार्टी ने दमदार प्रदर्शन करते हुए एक बार फिर जीत अपने नाम कर ली है। इस जीत के बाद न सिर्फ बिहार की राजनीति में नए समीकरण बनते दिख रहे हैं, बल्कि इसका असर राष्ट्रीय पटल पर भी साफ महसूस किया जा रहा है। इधर महाराष्ट्र में स्थानिक स्वराज्य संस्था चुनाव की तैयारी जोरों पर है। दावेदारों की कतार लंबी, टिकट को लेकर चर्चाएं तेज और जनता की अपेक्षाएं बढ़ती जा रही हैं, जिससे पूरे राज्य का राजनीतिक माहौल लगातार गर्माता नजर आ रहा है। उधर आज पूरा प्रदेश श्रद्धा और सम्मान के साथ मना रहा है। भगवान बिरसा मुंडा की 150वीं जयंती। जल, जंगल और जमीन के संरक्षण का संदेश देने वाले, आदिवासी अस्मिता और स्वाभिमान के अमर प्रतीक, जिनकी प्रेरणा आज भी समाज को नई ऊर्जा और दिशा प्रदान करती है। इन्हीं तमाम मुद्दों पर विस्तार से जानने के लिए आइए बात करते हैं डॉक्टर मिलिंद नरोटे से। अंगर साहेब नमस्कार. नमस्कार. अंगर साहेब काय सांगणार, बिहार इथे निवडणुका झाल्या, त्याचा रिझल्ट ऑलमोस्ट आलेला आहे, सगळीकडे पेढे वाटणे चालू झालेले आहे. काय सांगणार, भाजपाची सत्ता पुन्हा तिथे बसणार आहे असं दृश्य आहे, काय सांगणार? नक्कीच आपल्या सरकारचं रालोआचं आणि एनडीएचं सरकार तिथे बसणार आहे. कारण ज्या प्रकारे माननीय पंतप्रधान मोदी साहेब आपल्या देशामध्ये काम करत आहेत, त्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर सर्व जनता आज विचार करत आहे की त्यांचा विकास करायचा असेल आणि आपल्या जनतेचा विकास करायचा असेल तर आपल्याला या एनडीए सोबत रालोआ सोबत जावं लागेल. नाहीतर काय होईल की एक सरकार आपल्याला वारंवार आपल्या विकासाचे काम कमी करण्याचं आणि जनतेला खाली खिचण्याचं काम करत आहे आणि त्याच प्रकारे जे आपली सरकार आहे, मोदी सरकार आहे, ती जनतेचा विचार करून, सर्वसामान्याचा विचार करून आज इथे कार्यभार सांभाळत आहे. त्या दृष्टिकोने बघितलं तर नक्कीच आपली सरकार या बिहारमध्ये निवडून येईल आणि त्यासाठी आम्ही सुद्धा वारंवार अपडेट घेतोय आणि नक्कीच आम्ही या पूर्ण आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये आपण पेढे वाटू असं मला आशा आहे. पण राज्याच्या बाबतीत जर बोलायला गेलं, पुन्हा राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागलेली, येत्या 2 तारखेला निवडणुका आहेत. बरोबर. या पार्श्वभूमीवर बघता खूप जागेवर महायुती मिळून ही निवडणूक लढत आहे, पण अशा बऱ्याचशा जागा आहेत जिथे स्वबळावर निवडणूक लढण्याचं घोषित झालंय. जसं आपलं गडचिरोली जिल्हा जो आहे, इथे पण स्वबळावर निवडणूक लढण्यात काय कशा प्रकारचं दृश्य असू शकणार आहे समोर? नक्की आता गेल्या 15-20 दिवसापूर्वी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जेव्हा बैठक बोलवली त्या बैठकीमध्ये सांगितलं की हे कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि कार्यकर्ते डिसाईड करतील की कोणासोबत युती करायची आहे, कोणासोबत युती नाही करायची. हे स्थानिक पातळीवरचे जे नेते असतील त्यांना हे अधिकार दिलेला आहे. तर जवळपास आम्ही सर्वांसोबत लोकांसोबत बोलल्यानंतर असं जाणवलं की आपली बीजेपी एवढा मोठा पक्ष आहे, हा पक्ष कुठेतरी पुन्हा वाढला पाहिजे आणि पक्ष संघटनेसाठी आपण विचार केल्यानंतर काही जागेवरती आपण युती करायची, काही जागेवरती युती नाही करायची, स्वबळावर लढायचा असा निर्णय घेतलेला आहे. तर या गडचिरोली जिल्ह्यामध्ये जवळपास आम्ही स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर त्याच प्रकारे आता नगर परिषदेचे इलेक्शन्स आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणूनच लढू. काय वाटतं आपल्याला, जर असं स्वबळावर आपण लढलो आणि समोर जर जाऊन महायुतीला याचा काही फरक पडणार का समोर? महायुतीला फरक पडणार नाही आहे. जर काही रिझल्ट आले तर त्या प्रकारे आमचे पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील आणि त्या निर्णयाचे आम्ही बांधिलकीच आहोत. आम्ही ते जे काही निर्णय आम्हाला सांगतील ते आम्ही फॉलो करू.
काळ खूप कमी वाचलेला आहे. फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 17 तारीख आहे आणि आज 14 तारीख. अद्यापही निवडणूक डोक्यावर आहे, पण अद्यापही उमेदवार याची घोषणा झालेली नाही. नेमकी पक्षाकडून काय सांगणार? आमचा पक्ष म्हणजे संघटना आहे आणि सर्व कामे संघटने थ्रू चालत असतात. ज्या प्रकारे जे डॉक्युमेंट्स असतील आणि जे काय प्रक्रिया असेल ते आमच्याकडून करून घेतलेले आहेत. आम्हाला खूप काही वेळ लागणार नाही. त्यांना एकदा डिक्लेअर केल्यानंतर लगेच आम्ही 1 दिवसामध्ये बाकीचे फॉर्मॅलिटीज आपण पूर्ण करू आणि तशा प्रकारे एक भारतीय जनता पक्ष म्हणून सर्व कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत. प्रत्येक वॉर्डमध्ये फिरतायत, प्रभागामध्ये फिरतायत आणि आम्हाला फक्त भाजपा याचा प्रचार करायचा आहे. आमचा पक्ष म्हणजे आमचा कार्यकर्ता म्हणजे आमचा पक्ष आहे. त्याच दृष्टीने आम्ही कार्य करतोय. त्याच्यामुळे मला नाही वाटत की आम्हाला खूप काही पराकाष्ठा करावा लागणार आहे. 2 तारखेला निवडणूक आहे. काय वाटतं 3 तारखेला काय रिझल्ट येणार? भाजपाच्या कशा प्रकारे फळकणार आहे झेंडा? वास्तविक पाहिलं तर आम्ही तर भाजपाचाच गुलाल उधळणार आहे या हेतूने आम्ही गुलाल वगैरे घेऊन ठेवलेला आहे. तर नक्कीच या 2-3 तारखेला जेव्हा मतमोजणी होईल तर आपण नक्कीच जिंकून येऊ, तुम्हाला आवर्जून सांगतो. भगवान बिरसा मुंडा यांची 150वी जी आहे जयंती आहे, या स्वर्णिम अवसरावर काय एक संदेश आपल्या बांधवांना असणार? एक आहे की आमचे भगवान बिरसा मुंडा 150वी जयंती निमित्त आपली सरकार प्रत्येक आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये एक कार्यक्रम राबवत आहे. जो नागपूरमध्ये आहे, अमरावतीमध्ये आहे, नाशिकमध्ये आहे आणि कुठेतरी आपली परंपरा संस्कृती जतन व्हावी त्यासाठी आपल्या सरकारचा हमेशा हे राहिलेला आहे. आणि त्या प्रकारे प्रत्येक धोरण, प्रत्येक योजना असतील ते प्रत्येक छोट्या घटकापर्यंत कसे पोहोचतील त्यासाठी आमची सरकार काम करत आहे. या 150व्या जयंतीनिमित्त मी सर्व आदिवासी बांधवांना आणि सर्व जनतेला मी शुभेच्छा देतो आणि 150वी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करा असं त्यांना सांगतो.